वसमतमध्ये आतिश भैया दांडेगावकर यांचे जल्लोषात स्वागत. फुलांच्या वर्षावात भव्य रॅली. आज वसमत शहरात आतिश भैया दांडेगावकर यांच्या पक्षप्रवेशानंतर परत आगमनाच्या निमित्ताने प्रचंड जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई येथे पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडल्यानंतर ते वसमतमध्ये दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. शहरात प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह आणि घोषणाबाजी करत भव्य रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे तब्बल 6 ते 7 जेसीबीच्या सहाय्याने आतिश भैयांवर फुलांची उधळण करण्यात आली. संपूर्ण शहर भगव्या आणि पक्षाच्या झेंड्यांनी नटले होते. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी बोलताना आतिश भैया दांडेगावकर यांनी आगामी निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटितपणे काम करण्याचे आश्वासन दिले. वसमतचा विकास आणि जनतेचा विश्वास हीच आमची ताकद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला उज्ज्वलाताई तांबाळे, शिवदास बोडेवार, विष्णुभाऊ बोचकरी, गणेश कमळू, विजय कडतन, दौलत हुबांड, भगवानराव सरपंच यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राजकीय वर्तुळात या शक्तीप्रदर्शनाची जोरदार चर्चा सुरू असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमतमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. आतिश भैयांच्या या भव्य स्वागतामुळे विरोधकांमध्ये खळबळ उडाली असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. आपण या ठिकाणी स्वागत केलं कार्यकर्ता, पहिली प्रतिक्रिया काय असेल तुमची? हा कार्यकर्त्यांचा एवढा मोठा प्रचंड उत्साह ही एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे आणि त्यांच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही अशी मी इथं ग्वाही देतो. पुढची वाटचाल काय असणार आहे? आता सर्वांना घेऊन सोबत पुढं जायचं आहे. जास्तीत जास्त जेवढं काम करता येईल, प्रत्येक गोष्टीत जेवढा सहभाग घेता येईल त्या प्रकारचा सहभाग घेऊन सर्वांना कशी मदत करता येईल त्या दृष्टीनं काम करायची इच्छा आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, यामध्ये आपल्या कडून अपेक्षा नागरिकांची आहे. कशा पद्धतीची या ठिकाणी तयारी असणार आहे? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका सर्वांशी चर्चा केल्यानंतर जास्तीत जास्त कशा जागा निवडून येतील या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत. लवकरच या अनुषंगाने कार्यकर्त्यांची एक या नवीन आम्ही देण्यात येईल. आता आम्ही कोणी एक झालेलो आहोत. या सर्वांना एकत्र घेऊन एकत्र बसून आम्ही सगळेजण चर्चा करणार आहोत आणि पुढची दिशा आम्ही ठरवणार आहोत. पक्षवाढीसाठी काय नवीन भूमिका असेल? पक्षवाढीसाठी आमची भूमिका हीच असेल, वन टेन बूथ. प्रत्येक बूथ कसा मजबूत करता येईल, प्रत्येक बूथवर बूथ वाईज कशा नेमणुका करता येतील असे कार्यकर्ते तिथे जास्तीत जास्त जोडता येतील. पक्षप्रवेश झाल्यावर प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला काय शब्द दिले, काय सांगितलं? तुम्ही सगळ्यांनी पक्षप्रवेशाचं कार्यक्रम बघितलं असेल. मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या, त्यांची सुद्धा तुम्ही भेट घेतली. ऐकू आलंय पक्षप्रवेश झालेला आहे. कशा प्रकारे पक्षप्रवेश झाला याची त्यांना थोडीशी माहिती दिली असता त्याला आलेला आहे. आणि पूर्ण प्रदेश कार्यालयात आपल्याच पक्षप्रवेशाची चर्चा दिवसभर चालू होती असं त्यांनी तिथे नमूद केलं. नवीन विकासाची नांदी म्हणून सुरुवात होत आहे. भैया, कशा पद्धतीनं विकास कामं हाती घेतल्या जातील?
नाही, हे आता सांगितल्याप्रमाणे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करून त्या दृष्टीने पुढची आम्ही दिशा ठरवणार. विरोधकाकडून आरोप होतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आपण पक्ष प्रवेश केलेला आहे, काय सांगणार आहेत? नाही, असं काही नाही. माझ्या जुन्या कार्यकर्त्यांशी वेळोवेळी वेगवेगळ्या बैठका घेऊन चर्चा करून त्यानंतरच हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. असं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका समोर ठेवून किंवा असं काही तसं असलं असतं तर आम्ही नगरपालिकेच्या आधी या गोष्टी करू शकतो. ओके, थँक्यू. आलो 26 तारखेला, त्यानिमित्त आज पहिल्यांदाच वसमतमध्ये एवढं भव्य स्वागत त्यांचं करण्यात आलेलं आहे. आज आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टी हा एकच पक्ष आहे, तो सर्वांना घेऊन चालणारा आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे आम्ही तत्त्व बाळगलेलं आहे आणि त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये विकास जर आपल्याला पाहिजे असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे जनतेला कळून चुकलेलं आहे. का हा एकच पक्ष असा आहे की यामध्ये राष्ट्रहित जपलं जातं. पहिलं उद्दिष्ट असतं राष्ट्रहित, त्याच्यानंतर तळागाळातील लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टी नवीन लोकांना आल्यानंतर नवीन आणि जुनं काहीच राहणार नाही, सर्वांना सारखीच वागणूक मिळेल, हे भारतीय जनता पार्टीचं तत्त्व आहे. आणि त्यानुसार आतिश भैया भारतीय जनता पार्टीमध्ये जे प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणि सर्व कार्यकर्त्यांचं, जे 3-4 हजार कार्यकर्ते काल परवा मुंबईमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टी यांना बळ मिळेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा